पिस्तूल रोखून व्यापाऱ्याला 2 कोटीची खंडणी मागणाऱ्या दोघांना चंदनजीरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या। जालना शहरातील एका व्यापाऱ्याला पिस्तूल रोखून 2 कोटींची खंडणी मागणाऱ्या दोघांना चंदनजीरा पोलिसांनी अटक केली आहे। व्यापाऱ्याच्या हत्येची सुपारी आली आहे असं म्हणत ही खंडणी मागण्यात आली होती। सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, पीएसआय विठ्ठल राजपूत, सचिन साणप, अंमलदार प्रशांत देशमुख, गजानन जारवाल, साईनाथ पवार, कृष्णात तंगे, राजेंद्र पवार, शरद पवार, नवनाथ पाटील सह रमेश काळे यांनी केली आहे। जालना शहरातील व्यापारी श्लोक जगदीश अगरवाल हे काल हॉटेल कणक मध्ये बसलेले असताना चंद्रकांत विष्णू जाधव, विकी मांडुळे आणि अन्य एक अशा तिघा गुंडांनी तुझ्या हत्येची सुपारी आमच्याकडे दिली आहे, मात्र आम्ही तुला मारणार नाही, तू आम्हाला तुझ्या वडिलांकडून 1 कोटी रुपये दे असं म्हणत व्यापारी श्लोक अगरवाल याला पिस्तूल रोखत या अपहरणकर्त्यांनी त्याला एका वाहनात नेऊन भोकरदन नाका परिसरात आणले। श्लोक अगरवाल यांनी कारमधून उतरून आपली सुटका करून घेतली आहे। या प्रकरणात चंदनजीरा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात।